मॉम, अक्षता देत आहेत ते. अजून किती वेळ? अक्षता डोक्यावर पडायची वेळ आली तरी आपल्या बाजूने काहीच घडत नाहीये. आत्ता घडेल. रेडी आहात ना तुम्ही? शुभमुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे. अक्षता वाटून झाल्या का? दोन्ही जोडप्यांनी मंगलाष्टकासाठी तयार राहा. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि थेउरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोझनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान. थांबा थांबा. काय झालं अर्पिता? अगं लग्नाचे विधी सुरू झाले, असं थांबवता येत नाही. मम्मा, हे लग्न होऊ शकत नाही. अर्पिता काय चालवलंयस तू? अगं मुहूर्त टळून चाललाय. टळू दे आजी मुहूर्त, पण हे लग्न होऊ शकत नाही. अगं लग्न होणार नाही काय करतेस? तू बाजूला हो. गुरुजी, मंगलाष्टक सुरू करा तुम्ही. नाही. या बांगड्या राजवाड्यांच्या या आल्या होत्या आमच्याकडे गहाण ठेवायला. मी त्या ठेवून घेतल्या आणि मग त्यांना पैसे दिले त्या बदल्यात. या बांगड्या मी ओळखल्या. तुमच्या घराण्याचा वंश परंपरागत चालत आलेला ऐवज आहे. अशा बांगड्या आजकाल बघायला सुद्धा मिळत नाही. मध्यंतरी या बांगड्यांची डागडुजी करण्यासाठी खास माझ्याकडे आल्या होत्या राजवाड्यांकडून. त्यामुळे या बांगड्या मला माहित आहेत आणि आपली जुनी ओळख असल्या कारणाने मला राहवलं नाही, म्हणून मी स्वतः इथे खात्री करून घेण्यासाठी आलोय. आणि समर साहेब, अहो अशा बांगड्या सगळ्यांकडेच नसतात आणि तुमच्या बांगड्या दुसऱ्या कोणीतरी गहाण ठेवल्या हे पाहूनच मनात शंकेची पाल चुकचुकली. बांगड्या गहाण ठेवल्या? पण बांगड्या कोणी गहाण ठेवल्या असं कसं होईल? काही काय बोलताय? या बाई आल्या होत्या आमच्याकडे बांगड्या घेऊन. आई काय बोलतायत हे? काय माहित नाही. या मुलीच्या हातातल्या बांगड्या खोट्या आहेत. तुम्हाला जर विश्वास नसेल ना तर मी स्वतः पाहू शकतो का? खऱ्या आहेत त्या. मंदा एक मिनिट थांब. तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. आजी या बांगड्या खोट्या आहेत. अहो बाजारात मिळणाऱ्या आणि सोन्यासारख्या दिसणाऱ्या साध्या धातूपासून बनवलेल्या बांगड्या आहेत या राजवाडे घराण्याच्या वंश परंपरागत चालत आलेल्या बांगड्या नाही आहेत. एक मिनिट थांबा. आई मी जरा बोलू का? काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? या बाईनी या दिसतात त्या बाईनी या बांगड्या तुमच्याकडे गहाण ठेवल्या. कसं शक्य आहे हो? मुलीच्या सासरकडच्यानी दिलेल्या बांगड्या असं कोणी कुठली आई गहाण ठेवेल सांगा? आणि कितीही झालं काही झालं तरी आमचे व्याही आहेत ते असं करणंच शक्य नाही. तुमची काहीतरी गडबड होते. नक्की सांगते मी. नाही मॅडम, या बांगड्या यांनीच गहाण टाकल्यात
आणि त्या बदल्यात भरपूर पैसे घेऊन गेलेत ते. वाटेल ते काही बोलू नका. तोंडाला येईल ते आरोप करताय तुम्ही आमच्या व्याह्यांवर. शोभतं का हे तुम्हाला? अहो आम्ही ऐकून घेतोय म्हणून काय चोर ठरवायचं का सगळ्यांसमोर? एक मिनिट, पण आम्ही कधीच कोणाकडे काहीही मागितलं नाहीये. तोच तर खोटेपणा आहे तुमचा. काय करायचं माहितीये, गोष्टी आपल्या बाजूने अशा वळवायच्या की राजवाडे आपोआप आपल्याला येऊन मदत करणार. हे तुम्हाला चांगलंच माहितीये. नाही तर काय? बापरे, कुणी जर सांगितलं असतं ना की ही फॅमिली अशी आहे तर विश्वास नसता बसला. अर्पिता बास, उगाच सगळ्या फॅमिलीवरती आरोप करत बसू नकोस. रोहनची आई, तुम्ही बोला काहीतरी. खूप गंभीर आरोप आहेत हे. तुम्ही खरंच बांगड्या गहाण टाकल्या होत्या का? माझ्या मुलीची शपथ घेते आणि नवऱ्याची शपथ घेते. ही तुमची आयडिया आहे. मी अजिबात कोणाला सांगणार नाही आणि तुमचं नाव देखील येऊ देणार नाही.